वेतन त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे वेतन त्रुटीमध्ये बदल करून वेतन देण्यात यावे। बऱ्याच वर्षांपासून रखडलेली पदोन्नती 100% झाली पाहिजे। कंत्राटीकरण रद्द झाले पाहिजे। या व इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना नांदेडच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही राज्यव्यापी संप चालूच आहे। या संपात अध्यक्ष श्रीमती अनिता राठोड, उपाध्यक्ष श्रीमती विद्या आपटे, सचिव मंगोत्रा संतोषी, कोषाध्यक्ष श्रीमती छाया कदम यांच्यासह परिचारिकांचा काम बंद आंदोलनात समावेश आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। कंत्राटीकरण बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। हमारी यूनियन हमारी ताकत। नर्सिंग जुलाई भत्ता मिळालाच पाहिजे, जुलाई भत्ता मिळालाच पाहिजे। कधी पाहिजे? आत्ताच पाहिजे। कधी पाहिजे? आत्ताच पाहिजे। काय पाहिजे? न्याय पाहिजे। काय पाहिजे? न्याय पाहिजे। महाराष्ट्र राज्य परिचारक संघटनेचा विजय असो। महाराष्ट्र राज्य परिचारक संघटनेचा भरती झालीच पाहिजे। मी छाया कदम संघटनेची कोषाध्यक्ष आहे। आज आमच्या जे म्हणजे आम्हाला संप करायची वेळ जी आलेली आहे, आम्ही 2022 पासून संपामध्ये होतो। तेव्हा आम्ही 10 दिवस कंटिन्यू संप केला। तेव्हा आम्हाला शासनाने ओरली म्हणजे तोंडी आश्वासन देऊन शांत केलं आणि त्याच भरोशावर आम्ही आतापर्यंत होतो, परंतु त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही। त्यामुळे आम्हाला आज परत 15 आणि 16ला धरणे आंदोलन मुंबईला आझाद मैदानावर आमचे संघटनेचे लोक गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही। त्याच्यामुळे आम्हाला आता राज्यव्यापी आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे। याच्यामध्ये प्रमुख आमच्या मागण्या म्हणजे वेतन जी त्रुटी आहे हे दूर झाल्या पाहिजेत। म्हणजे केंद्राप्रमाणे आमच्या वेतन त्रुटी दूर करून आम्हाला पण त्यांच्या केंद्र सरकारप्रमाणेच वेतन त्रुटीमध्ये बदल करून द्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे पदोन्नती आमची बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे। सगळ्याच कॅडरचे पदोन्नती थांबलेले आहे, त्याच्यामुळं बराच लोड कामावरती पडत आहे आणि याच्यामध्ये 100% पदभरती झाली पाहिजे आणि कंत्राटीकरण हे रद्द झालं पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांचं जे वेतन भत्ता आहे म्हणजे शिक्षणाचा अनाउन्स आहे ते त्यांचं म्हणजे फार जुन्यापासून ते तेवढाच भत्ता आहे की जे की आता त्यांना बस होत नाही आहे, तर तो वाढून भेटला पाहिजे। आणि चौथी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे जे काही आश्वासन देऊन कामं केलेली आहेत ते राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना भेटत नाही आहेत, तर ते त्यांच्या पूर्ण गरजा व्हायला पाहिजे। संप चालू आहे। 2022 पासून आम्ही संप करत आलेलो आहोत। प्रत्येक वेळेस शासन आमच्या तोंडी मागण्या मान्य करतात, पण लेखी आम्हाला आजपर्यंतही कुठलाही त्यांनी न्याय दिलेला नाही। केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला भत्ते मिळाले पाहिजे जे की आम्हाला मिळत नाही। तसेच गणवेश भत्ता आम्हाला 260 मिळतो आणि केंद्र शासनाला 1800 मिळतो। हा एवढा डिफरन्स म्हणजे एवढा मोठा अन्याय आमच्यावर होतो, जे की आम्ही सर्व परिचारिका कोविडमध्ये आणि इतर कुठल्याही एपिडेमिकमध्ये आम्ही स्वतःचा विचार न करता, आमच्या परिवाराचा विचार न करता आम्ही वेळोवेळी आम्ही सेवेला वाहून देतो। आज जो काही आंदोलनात आम्ही उतरलो ती ही वेळ आमच्यावर शासनानेच आणलेली आहे। आज जे रुग्णांना सेवा भेटत नाही त्यासाठी शासन जिम्मेदार आहे, आम्ही नाही। कारण आम्ही वारंवार शासनाला 2022 पासून प्रत्येक वेळेस संपात उतरतो, धरणे आंदोलन करतो, बेमुदत आंदोलन करतो। प्रत्येक वेळेस आमची निराशा होते, प्रत्येक वेळेस आम्हाला तोंडी आदेश देऊन आम्हाला बसल्या जातात। ह्या वेळेस आम्ही ठाम आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। मी ज्ञानदेव गोविंदराव आव्हाड आहे। मी महाराष्ट्र राज्य परिचारक संघटना सहसचिव म्हणून या पदावर कार्यरत आहे। आता आमच्या महत्त्वाची मागणी अशी कंत्राटीकरणाचं महत्त्वाचं कसं, शासन काय करते, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नवीन करते, 50 बेडचं ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय करते, पण ज्या पद निर्मिती करायला पाहिजे त्या नका उपजिल्हा रुग्णालयाच्या पदभरती करत नाही। जरी पदभरती करायची गरज पडली तरी ते शासन काय करते की कंत्राटीकरणानुसार पदभरती करते। मग त्यामुळे नका ज्या परिचारिका वर्ग आहे त्यांना नका शासकीय नोकरीपासून अलिप्त राहण्यास भाग पडत आहे। त्यामुळे आमचं एकच सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे नका की शासनाने नका जे नवीन रुग्णालय चालू केलं
नवीन मेडिकल कॉलेज का उभारणी करत आहेत, पण तिथं नका जे काही परिचारिका आहे त्यांची पदभरती अजिबात करत नाहीत. पदभरती केली तरी काय करतात, कंत्राटीकरणानुसार करतात. त्यामुळं नका आमच्या परिचारिका संवर्गावर खूप अन्याय होत आहे. आमची प्रमुख मागणी आहे की नका कंत्राटीकरण शासनाने ताबडतोब बंद करून नका जे नवीन हॉस्पिटल चालू केलेले आहे तिथं नका त्यांनी कायमस्वरूपी नका परिचारिकांना पदभरती करण्यात यावी. फार मोटिवेटिव्ह आहे, नर्सेसला प्रोत्साहन देणारी आहे. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकेचा हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. किती आश्वासने दिले यांनी, काळ लोटला आशेवरी, विचार विनिमय करून यांनी न्याय करावा समान वेतनाचा. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकेचा हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. बंद करा हे खाजगीकरण, विचार करा दिल्या सेवाचा. कुठे गेले हे शासन आता, विचार करा अधिकाराचा. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकेच्या हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. कोण म्हटलं होते देवदूत तेव्हा, शासनाने शब्दाला पक्के असावे. अजून महामारी संपली नाही, गरज संपली का हो राजे. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकांच्या हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा. नर्सिंग अलाउन्स मिळालाच पाहिजे. आठवा कोण लढले तेव्हा कोविडमध्ये अजून, किती फायदा घ्यावा तिचा, तुम्ही भाग पाडले उतरायला संपामध्ये. हा पुकारलाय आम्ही संप परिचारिकांच्या हक्काचा, प्रलंबित त्या मागण्यांचा, टिकवण्यात तिच्या अस्तित्वाचा.